पुलह ऋषी हे ब्रह्माचे मानसपुत्र होते. ते 16 प्रजापतींपैकी एक होते. असेही सांगतात की यांचा जन्म ब्रह्माचे मस्तकापासून झालेला आहे. यांचे जीवनाचा मुख्य हेतू जगामध्ये जास्तीत जास्त शांती, सुख, समृद्धी नांदायला हवी. ब्रह्माने या पृथ्वीवर जीवसृष्टीची वृद्धी होण्यासाठी पुलह ऋषींना विवाह करण्याची आज्ञा केली होती. ब्रह्माचे इच्छेनुसार त्यांचा विवाह दक्ष प्रजापतीची कन्या क्षमाबरोबर झाला. तिच्यापासून त्यांना 3 पुत्र झाले. त्यापैकी एक कर्दम ऋषी, कनकपीठ आणि उर्वरीवत, आणि एक मुलगी पण झाली. तिचे नाव पिवरी असे होते. भागवत पुराणानुसार त्यांनी ऋषी कर्दम आणि देवहूती यांची मुलगी गतीबरोबरही विवाह केला होता. वर सांगितलेल्या पुलह ऋषींचा पुत्र कर्दम आणि देवहूतीचे पती कर्दम हे 2 भिन्न ऋषी आहेत. योगायोगाने एकाच नावाच्या 2 व्यक्ती पुलह ऋषींचे जीवनात आल्या. पैकी एक त्यांचे सासरे व दुसरा कर्दम त्यांचा पुत्र होता. त्यांच्या गती या पत्नीपासून त्यांना 3 पुत्र झाले. त्यांची अनुक्रमे नावे कर्मश्रेष्ठ, वरियामसू आणि सहिष्णू अशी होती. या व्यतिरिक्त किमपुरुष ही सुद्धा यांचीच संतती आहे. महाभारतामध्ये किमपुरुष म्हणजे ज्यांना आपण किन्नर असे म्हणतो, त्यांची निर्मिती पण यांचेपासून झाली आहे. तसेच त्यांचेपासून जी अनेक प्रजा झाली त्यामध्ये अनेक योनी व जाती यांचाही समावेश होता. पुलह ऋषींना सनंदन यांनी सर्व प्रकारचे ज्ञान व विविध शक्ती दिल्या होत्या. त्याचा त्यांनी प्रसार आणि प्रचारही केला. त्यानंतर त्यांनी आपले सर्व ज्ञान व गुरुकडून मिळालेल्या सर्व शक्ती आपला शिष्य गौतम याला दिली होती. आणि गौतम ऋषींनी सुद्धा मिळालेल्या ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार केला. पुलह ऋषींनी अलकनंदा नदीचे तीरावर गहन तपस्या केली होती. त्यामुळे त्यांना इंद्राचे दरबारात म्हणजे स्वर्गात जाण्याचा मानही मिळाला होता. सम्राट भरताने आपले सर्व राज्य पुत्राला देऊन राज्य त्याग केला व ते पुलह ऋषींचे आश्रमात येऊन राहिले. तेथे त्यांनी तप करून परलोकाची प्राप्ती करून घेतली. स्वतः पुलह हे एक श्रेष्ठ असे शिवभक्त होते आणि ते शिवाचे मोठे उपासकही होते. त्यांची भक्ती व तपश्चर्या पाहून भगवान महादेवांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले होते. ते प्रसन्न होऊन त्यांनी पुलहांना वर मागायला सांगितले. तेव्हा त्यांनी महादेवांना विनंती केली की आपण इथे प्रत्यक्ष वास करावा. तेव्हा महादेव तिथे लिंगरूपाने प्रगट झाले. त्याचे पुलह ऋषींनी मंदिर निर्माण केले. त्याला पुलहेश्वर असे म्हणतात. अद्यापही काशी क्षेत्रात हे मंदिर स्थित आहे.